बुलेटिनमध्ये एक सर्वात मोठी बातमी सध्या समोर येतेय। कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन आज साजरा होतोय। यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्यानं विजय स्तंभावरती संविधानाची उद्देशिकाही लावण्यात आली आहे। विजय स्तंभाला फुलांची सजावट केली गेली आहे। आकर्षक रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। तर विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी दाखल झालेत। शौर्य दिनानिमित्त पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पंचचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सुद्धा विजय स्तंभाला अभिवादन केलं। अत्यंत चांगल्या रीतीने सर्व आयोजन शासनाकडून प्रशासनाकडून पोलीस दलांकडून करण्यात आलेली आहे। देशाचे वेगवेगळे भागातून महाराष्ट्राचे वेगवेगळे भागातून जे अनुयायी मोठ्या संख्येने येत आहे, अत्यंत उत्साहात इथे अभिवादन करण्यासाठी येत आहे। त्यांचे सर्व सोयीसुविधासाठी आम्ही सगळे सुसज्ज आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे सगळेली अत्यंत आनंदात इथे सगळे अनुयायी इथे दर्शन त्यांची घेतील। याच ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, थेट जाऊयात। विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी भीमा कोरेगावमध्ये दाखल झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर भीमा कोरेगावचा विजय स्तंभ हा आर्टिफिशियल फुलं जी आहेत ती त्यावरती लावण्यात आलेली आहे आणि पूर्ण सजवण्यात आलेला आहे। 1 लाख आर्टिफिशियल फुलं आहेत। त्याचबरोबर संविधानाची प्रतिकृती ही या स्तंभावरती आपल्याला पाहायला मिळते। 207वा हा शौर्य दिन आहे। त्याचबरोबर 1 टन रंगीबेरंगी फुलं जी आहेत ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। आपण जर पाहिलं तर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला दिसतोय। ज्या ठिकाणी गर्दी होऊ नये याची खबरदारी घेतली जाते। त्याचबरोबर 9 रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आपल्याला दिसतात। त्यामुळं गर्दी होऊ नये किंवा कुठला अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठी खबरदारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन किरण काजळे, सागरावर साम टीव्ही, भीमा कोरेगाव।